यावे नाम श्रीराम जय जय राम जय जय राम। राम नाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचे पतित पावन अवघे नाम श्रीराम जय राम जय जय राम। पंचप्राण हे पवन सुताचे राम जणू निश्वास तयांचे तनु संजीवन सुंदर धाम श्रीराम जय जय राम जय जय राम। राम भक्ताच्या अस्मितेला उजाळा देणारा ऐतिहासिक आणि स्वाभिमानाचा दिवस अर्थातच श्रीराम मूर्तीचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी गणेश घाट दहिवली येथे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे। आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी याची देही याची डोळा नाही त्रिभुवनी असा सोहळा अनुभवण्यासाठी आमदार साहेबांच्या वतीने मी सर्वांना नम्रतेची विनंती करतोय की आपण गणेश घाट दहिवली येथे संध्याकाळी 6 वाजता आपण तिथे सगळ्यांनी उपस्थित राहायचे। आमदार साहेबांच्या वतीने कर्जत खालापूर नव्हे तर संपूर्ण श्रीराम भक्तांना हिंदू बांधवांना आम्ही आवर्जून नम्रतेची विनंती करतोय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वतीने की आपण गणेश घाट दहिवली येथे येत्या 6 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता श्रीराम मूर्तीचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा जिथे संपन्न होतोय हा सोहळा अनुभवण्यासाठी आपण तिथे उपस्थित राहायचंय। जनार्दनजी बोराडे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या, आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत। मनेशजी बडेकर यांना विनंती आपण मंचावरती या। मनेश बडेकर यांना विनंती आपण मंचावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत। हमारी शक्तियों का गलत इस्तेमाल। मनेश जी बडेकर साहेब आपण मंचावरती यायचंय। राकेशजी दळवी यांचं देखील इथे आगमन झालंय। विभाग प्रमुख त्यांना विनंती की आपण मंचावरती या। कबड्डीचा खेळ असू दे किंवा दहीहंडीचा महाउत्सव असू दे आमदार साहेबांच्या वतीने नेहमी संपन्न होत असतो। त्या दोन्ही कार्यक्रमांमध्ये त्यांची सगळ्यात मोठं योगदान लाभतं। कर्जत शहराचे विभाग प्रमुख अर्थातच राकेशजी दळवी यांना विनंती आपण मंचावरती या, आपलं सहर्ष स्वागत। भैरवनाथ तालुवली संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ राहिला म्हणजे देऊळवाटीची स्पर्धा जर का भैरवनाथ तालुवली संघाने विजयी झाले तर प्रीत भोईर यांच्या वतीने संपूर्ण संघाला 15 किट मात्र देण्यात येतील। ही आत्ताची अनाउन्समेंट आहे, ते फायनलला पोहोचले तर आणखी काहीतरी भर होईल, कदाचित गोवा ट्रिप देखील ऍड होईल।